प्रत्येक स्त्रीचा जन्माला आल्यावर आईपासून ते आता बायकोपर्यंत आणि आता माझ्या 8 वर्षाच्या मुलीपर्यंत प्रत्येकीचाच हात असतो. प्रत्येक स्त्रीचा सपोर्ट असल्याशिवाय माणूस पुढेच जाऊ शकत नाही. मग एखादा असा प्रसंग की बाबा त्यावेळी माझ्या आईने मला सपोर्ट केलं म्हणून मी आज इथपर्यंत आहे, किंवा आताही बायकोने सपोर्ट केलं म्हणून मी इथपर्यंत आहे, असं काही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या क्षेत्रातला मी पहिला ॲक्टर आहे. आमच्या घरातला मी पहिला ॲक्टर आहे जो या क्षेत्रात आलोय. तर तोच सगळ्यात मोठा सपोर्ट आहे जो आईने केला माझ्या, की ते त्यांच्या डोक्यातच नसतं ना की माझी आई टीचर, माझे वडील एका ऑफिसमध्ये, आणि त्यांचा मुलगा म्हणतो की मी मुंबईला जाणार. ज्यांनी कधी मुंबईच बघितली नाही, ते मुंबईला कधी आलेच नव्हते माझे आई वडील. मी मुंबईला जाणार, तिथं अभिनयाचं काम शोधणार, काम करणार, सेटल होणार. हे खूप रिस्की आहे ना त्यांच्यासाठी. त्यांनी आयुष्यभर नोकरी केली, ज्यांना 31 तारखेला पगार येतो दर महिन्याच्या, त्यांना हा कधी काम मिळणार, कधी पैसे येणार, हे सगळं माहीत असून सुरुवातीला थोडासा विरोध झाला. पण नंतर जेव्हा तिला कळलं की हा दुसरा काही करणार नाही, तेव्हा जो तिने सपोर्ट केला आणि जो आजपर्यंत करते, असं नाही की तेव्हा सपोर्ट केला आता सोडून दिला, अजूनही. म्हणजे आता माझी सिरियल संपली तर तिला सांगितलं माझी सिरियल संपतीये, तर तिने पैसे आहेत ना तुझ्याकडं? म्हणलं आई आता कुठे विचारते हा प्रश्न, नवीन नवीन आलो होतो तेव्हा विचारू शकते ना.